गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आता वाजलीत मैत्रिणींनो 12:30 1 व्हायलाय. इतकं आबाळ आलंय ना, जोराचं भुरभुर चालू आहे पावसाची. आबाळ भरपूर आलंय पण भुरभुरच चालू आहे. सकाळपासून असलंच चालू आहे. लय मोठा पाऊस येणार आहे पण इतकं आबाळ आले ना दाटून, नुसतं काळं काळं झालंय सौकून. जोरात पाऊस होणार आहे आता. इतकं छान वातावरण झालंय ना, मस्त हिरवं हिरवगार. झाडाला इतकी फुलं आले पांढरी पांढरी वर. छान वाटायला ना, झाड पांढरं शुभ्र झालंय वरून. खाली खाली हाताला येत नाहीत फुलं, खाली पडले सगळे वाऱ्या ह्याच्याने पावसाने गळून गेले. कपडे कालचे वाळले नव्हते म्हणून असे टाकले. हे झाले तर माझं जेवण राहिले मैत्रिणींनो. चला मी दाखवते तुमच्यासोबत, शेअर करते आजचं स्वयंपाक. देवपूजा ही सकाळीच केली. लिव्हर काढलं बाया मला. असते सोमवार मैत्रिणींनो. माझे सुटले होते पण मी आणखीन डबल सुरू केली. इकडे केल्यात पोळ्या मैत्रिणींनो. त्यांना आता गरम करून देणार आहे मी. आणि इकडे केली आलू मटरची भाजी केली. इकडं चटर पटर आलू मटर, कुणाला आवडते आलू मटर केलंय. आणि वरण केलंय मैत्रिणींनो. मस्त हिरवी मिरची लसूण अद्रक घालून केलंय. आणि ह्याच्यात लावलाय भात. जेवण राहिलंय माझं, काम भरपूर राहिले. आणखीन पिशवीत काय आंबे येतं. माझ्या मम्माने आंबे दिलेत मला, मम्मीनं. झाले आता म्हणजे शेवटचे थोडे होते एवढे दिलेत. संपले आता, आंबेच संपले. कपडे भिजले माझी. मग डब्बा घासाय गेलते मग टेबल काढला इथला. मोबाईल ठेवायची इतकी पंचायत झाली. डाय करायचे मैत्रिणींनो. करावं म्हणाले. थोडं पाठीमागं गेलते तव्या कढई आहे त्या भांड्यावालीनं लयच घाण केले म्हणून चिकट झालत्या. म्हणलं बसूनच पाय गळून आले म्हणून मागं गेले आणि बसून घासू लागले. तितक्यात आला पाऊस. रप 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 भिजलं सगळं. डोसके सगळं मी मोकळं सोडलं होतं. मी आता बांधले, टोपले हे सगळे घासले. ते चिकट लोळ केलते नसते ते नको वाटते तसल्या घाण कढया. एकदा कढया मग घाण झाल्यानं पुन्हा निघत नाहीत. मग लई दिवस लागतात त्याला नीट करायला. कुकर सगळंच घासून घेतलं डबल. कुकर इथं बेसिनलाच घासलं होतं. कानातले मैत्रिणी दुसरे आता काढणारे. माझ्याकडे दुसरे नाहीतच, आहेत ते डुप्लिकेट आहेत घालणारे. मला कंटाळा आला हे कानातल्याचा. माझ्या बहिणीची कानातली तर हे मला तिनं दिलते. तिचे माझे तिच्याकडे येतं, तिचे माझ्याकडे येतं. मला ही डिझाईन आवडली. तिला म्हणलं मला ही माझ्या आधी असे मोकळे असे लोंबते होते. मध्ये आलती एकदा ती घेऊन गेली. म्हणलं आता मध्ये आहेत डुप्लिकेट ते घाला येतं. मला आवडत नाही असले कानाला चिटकून. लय चिटकून येतं आणि ते घातल्यावर नुसतं दिसत नाही. माझे कान इतके लांब म्हणजे सुराख एवढं मोठं झालंय ना. मोठे मोठे कानातले घालून तरी मोठेच आवडतात मला असले चिटकून नाहीत आवडत कानातले. आज मैत्रिणीनं मी दही आणि हे घेतलं होतं, हरभऱ्याची डाळ मिक्स करून चेहऱ्याला लावलं थोडा वेळ. इतकी किसनी येते ना बापरे, इतकं हे होतंय ना. पण काय करावं, इतका चेहरा पण ग्लोईंग होतंय ना. तुम्ही एकदा नक्की करून बघा मैत्रिणींनो, छान होतंय चेहरा. त्या दही आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करायची. थोडी हळद नका टाकू मैत्रिणींनो. हळदीनं ना हे म्हणजे वेगळाच कलर येते स्किनला. नका हळद टाकू. फक्त दही आणि हे जमलं तर मध, कॉफी
कॉफीची गरज नाही, मध जरी असलं तरी खूप छान होती, स्किन ग्लोईंग होती स्किन. हाय गो, चला मैत्रिणींनो, आता जेवण करते मी. तुमची झाली का जेवण मैत्रिणींनो? हे गेले तर आमच्या बाहेर. फोन केलता पण फोन काही उचलला नाही त्यांनी. लेकर राहिले जेवायची. चला तर मग डाय करून घेते आता. उद्या सकाळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.